असती ना राय काय तू मजा घ्यायला लागलाय माझी. आता हा ग्लू बॉक्स. हा ग्लू बॉक्स नाहीये, हा ग्लू ग्लो बॉक्स बॉक्स आहे. ग्लो बॉक्स. तेच आम्ही ग्लू बॉक्स तुझ्या अंगावर कोणी उडवलं? दगडच घाली. बघा बघा याची speed बघा. बघा. कारण ही लोक माच करतात ना, म्हणून 80 लॉकवाल्याच गाड्या भेटतात. त्यांना सुद्धा सोडत नाहीये, पोलिसांना पण कट मारतोय अशा. ए बाबा ब्लॉक. नमस्कार मित्रांनो, सिंधुदुर्ग लाईफ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता चाललोय डब्बा द्यायला. हा डब्बा देणार आणि तिथून जायचंय मित्रासोबत त्याच्या गाडीचं काम करायला. तर आजचा ब्लॉग काही एवढा खास नाही आहे, पण बघूया. जसं तुम्ही ह्या कॅमेऱ्याने बघतोय तसं पाठीमागून पण एक कॅमेरा मला बघतोय. तर चला भेटूया बाहेर लिफ्टमध्ये. आता बाहेर मित्र वाट बघतोय, त्याच्याकडे जाऊया. चला. आता मित्र असा बोंबलणार आहे ना, तुम्ही त्याला बघितलंच असाल ह्याच्या अगोदर पण खूप व्हिडिओमध्ये. तो आलाय तिथं वाट बघतोय आणि त्याला जायचंय एका ठिकाणी त्याच्या गाडीचं काम करायला. आणि मी माझं काम करायला म्हणून चाललेलो, तेवढ्यात त्याचा फोन आलाय. त्याला आता बघूया काय म्हणतो, रिॲक्शन बघूया. त्याला सांगूया जरा काम आहे आपलं, हे पहिले करूया आणि मग तसंच तिकडे जाऊया. त्याची रिॲक्शन बघा कशी, शिव्या घालतोय का नाही बघा, दाखवतो. चला. पंप चालवतोय कार सारखा. ते त्यावेळेस, पण आता कार चालवतो टेम्पो सारखी. हा. तर मित्रांनो काय झालं माहितीये का, मी आलोय नाईट करून. आणि नाईट करून आल्यामुळे काय जरा झोप वगैरे येते भरपूर. तरी ह्याला म्हटलं नाही येणार म्हणून मी मग अजून 2-3 वेळा विचार केला, जाऊ की नको. पण शेवटी म्हटलं चला आता जाऊया. आणि जसं की आता ह्याने गाडी बंद पाडलेली आहे. बंद नाही, मीच केली. तूच बंद केलीस, मग आता होतीच चालू. या धर्मेंद्रांनी त्याची धन्नो चालू केलेली आहे. आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग आवडतो की नाही आवडत ते तरी सांगा. एखादा चालला तर चालला, नाही तर अजिबातच चालत नाही माझे ब्लॉग. असं का? सबस्क्राईब तर करता, पण तुम्हाला सीट बेल्ट लावा. गाडीत बसल्याचा फायदा करून घ्या. सीट बेल्ट लावा. नियमांचं उल्लंघन करू नका. बघा याची स्पीड बघा. आमच्या मधु शेटने ठरवलेलं आहे 80 लॉक असलेलीच गाडी माझ्या हातात द्यायची. माच करतात हा इथनं आतमध्ये, कारण ही लोक माच करतात ना, म्हणून 80 लॉकवाल्याच गाड्या भेटतात. ती फक्त मला भेटते 80 लॉक वाली काय, बाकी कोणाला नाही. त्यांना सुद्धा सोडत नाहीये, पोलिसांना पण कट मारतोय अशा. ए बाबा ब्लॉक. पोलिसांनी बघितला की मी एक तर तो असं पाळू नये की पाणी साचलेलं असेल तिथून गाडी एकदम हळू घेऊन जायची. काय विचार का मला आवडत नाही असं कुणाच्या अंगावर पाणी उडलं. तुझ्या अंगावर कोणी उडवलं? दगडच घाली. हे बघ, आपण उडवायचं नाही कुणाच्या अंगावर, ते कुणी आपल्या अंगावर उडवणार नाही. हॉर्न दे की. हॉर्न पण विकून खाल्लास. हॉर्न वाजवत नाही पहिल्यापासून, तुला माहिती. लाईट दाखवत अशी टुचुक. यो हनी गेलाय आणि आता याची रायडिंग चालू झालेली आहे. नुसती रायडिंग करायची बस, बाकी काही नाही काम. गाडीचा नंबर नको दाखवू, मधू शेटले आणि मला नुसतं गाडी रायडिंग करायची बस, बाकी काही नाही. नियमाचं पालन करू दे बाबा, परत मला नियमाचं पालन नाही करत. आपण नेक्सॉन वगैरे जी बनते. आता हा ग्लू बॉक्स. हा ग्लू बॉक्स नाहीये, हा ग्लो बॉक्स आहे. ग्लो बॉक्स. तेच आम्ही ग्लू बॉक्स. हा ग्लू बॉक्स आहे. हा ग्लू ब्लॉक्स. हा ग्लू बॉक्स. शियर मी पण याच्यामुळे गाण्याला आलो, काही बडबडतोय. हा ग्लू बॉक्स. बंपर. ओके. RHLH अरे चलेच काय बंपर साईड असती ना राय काय तू मजा घ्यायला लागलाय माझी. हा ग्लू बॉक्स.
अगलू चिगलू मुगलू इगलू गुलू 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 गुलू. ताबे हे रेकॉर्डिंग आहे नक्की का? मी टाटा ॲटोकॅमला आहे, कळलं का? ओके पुढं मग टाटा मोटर्स आणि तुझा काय संबंध? सांगतो ना, साहेब लोकांना घेऊन यावं लागतं. पण तू दुसऱ्या कंपनीचं साहेब लोकांना टाटा मोटर्स मध्ये घेऊन येतोस. मग टाटा मोटर्स न चालायचं कारण काय? एक मिनिट, टाटा मोटर्सच्या गाड्या आता बघ, हे समोरच टाटाच्या गाड्या आहेत दोन्ही. हा बरोबर. एक नेक्सॉन आणि एक हॅरियर. ही नेक्सॉन गाडी बनते रांजणगावला. हा बरोबर, सत्य. नेक्सॉन गाडी बनते रांजणगावला. हा अल्ट्रोज नेक्सॉन गाडी रांजणगावला बनते. हा इथं बनते हायर, सफारी, हा. ह्या टाटा मोटर्स. अजून कुठले बनते? लक्षात येत नाही लवकर. पंच. मित्रांनो खूप घन विषय चाललेला आहे, तो रेकॉर्डिंग करता नाही आला. पण आता बघा कशावरनं टाटा मोटर्स कोण आहे रे? कस्टमर आहे कोणाची? आमची. तुमचे कस्टमर आहे टाटा मोटर्स. हा. पण कशाबद्दल? मी सांगतो ना, हा आपण लोक काम करतो हा तेव्हा कंपनी चालते. हा कंपनी आपल्याला ऑर्डर देते, हा मग ती आपली कोण झाली? आता सपोज तू दुकानात गेला, हा तू काय केला? दुकानात गेला, दुकानवाल्याला ऑर्डर करतो मला हे पाहिजे, हा. मग तू दुकानवाल्याचा कोण झाला? बरं, ते सगळा विषय झाला. हा. टाटा मोटर्स चालते कोणामुळं? कष्ट ह्याच्यामुळं, वर्करमुळं. नाही, आता तू काय म्हटलेलास? आपल्यामुळं. हा काय म्हणतो, टाटा मोटर्स आमच्यामुळे चालते, आमच्यामुळे. म्हणजे बघा किती कॉन्फिडन्स आहे. टाटा मोटर्स यांच्यामुळे चालते. अजून काय बोलायचं? म्हणजे तुम्ही काम नाही केलं तर टाटा मोटर्स बंद पडणार? हा नक्की? हा. टूटेगी मेरी डनको. हा गाय लागला तर हा गातच नाही. कॉपीराईट आणतंय माझ्यावर वाटतं. पटकन बंद करावं लागलं. ये पावसा ये तुझ्या आईला तू सगळ्याचं वाट लावून टाकली. पावसामुळे कोणाचं नुकसान झालंय ते कळले, बघितलं नव्हतं, यावेळेस बघितलंय. काय ते भक्ती शक्तीचं एवढं बांधलेलं गेलंय, त्याच्यातून पाणी वाहून गेलं. देव गावातलं अर्ज मिसिंग लिंकला खड्डा पडलं, आईशा दरड कोसळली. अजून काय सांगायचंय तुम्हाला? अगं बाबा लय पाऊस आहे ना, वाईट केलं. थंबनेल भेटला मला थंबनेल भेटला मित्रांनो. अंजानी राहे थामे है बाहे हमें नहीं हमारे. ओ यारा क्या दिल ने कहा, क्या तुमने सुना, क्या दिल ने कहा, क्या तुमने सुना. पोलीस तसे नसतात, कारण मला आठवतं एका साहेबांनी, पोलिसांनी मुंबईमध्ये आम्ही दोघं होतो. तो व्हिडिओ आहे का रे आपल्याकडे अजून? नाही रे, गेला का? गेला. बॅकअपला नाही का? कशात बघावं लागेल. गुगल बॅकअपला वगैरे गेला असेल, Check गुगल कर. ड्राईव्हला वगैरे गेला असेल तर चेक कर. हे बाबा तुझी पावती मी भरतो, पण तेवढा व्हिडिओ डिलीट. आम्ही पोलिसाचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली. थांब एक मिनिट. मित्रांनो, हे एक नाट्यगृह आहे. प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृह आहे. इथे आम्ही लहानपणी शाळेतर्फे गॅदरिंग वगैरे आमचे खूप व्हायचे. आणि ह्याच्याकडनं पण ऐका, हा काय सांग. माझी कर्मभूमी आहे. कशामुळे? माझे नाटक वगैरे भरपूर इथे झालेले. म्हणजे तू नाटक पण करायचं? नाटकात काम करायचं. अच्छा, नाटकात काम करायचं का नाटक करायचं? नाटकात जन्मल्यापासूनच करतोय, पण नाटकांमध्ये काम करायचो, प्रयोग असायचे. तर हा नाटकांमध्ये पण काम करायचा, काम नाही करायचं, काम करायचा. माझी जीभ आज का वळते मला पण ते का कळत नाही. मी आलोय ना. तर बघा आज एकाच पावती फाडली. फोटो काढलाय टू व्हीलर ट्रिपशी चाललेला. मोबाईल मध्ये फोटो काढलाय आणि ते लाजच पण नाही. मोबाईल मध्ये फोटो काढलाय. मशीन विकली वाटतंय.
पण त्यांना अलाउडच नाहीये फोटो नाही काढणं. हो. बॉडी कॅमेरा जर ज्याच्याकडे बॉडी कॅमेरा असेल त्यांनाच फक्त त्यांच्या हातातच फक्त मशीन असणार आहे. आणि तो म्हटला मी पावती भरतो. आपण भरून दिली का त्याला? नाही दिली, नको म्हटलं आम्ही भरतो आमची, पण असं मोबाईल मधनं फोटो काढू नका म्हणून साहेब. असा विषय झालेला आमचा. पण लय घाबरला होता साहेब हो. तो आता जुन्नरचा. आता त्याचे डिटेल्स नको सांगू इथं, जाऊ दे. नाव पण आठवते माझ्या काय जाऊ दे. फोटो आणि मशीन मध्ये काढलेला फोटो फरक भरपूर लगेच कळत होता. कारण फोटो काढला आणि तू जाऊन बसला ट्रकच्या पाठीमागे, आणि ज्यावेळेस मी त्याच्याकडे गेलो तो होता ट्रकच्या पाठीमागे. पण नंतर त्या साहेबांनी एवढे विनवणे केले म्हणून तो काही व्हिडिओ आम्ही पोस्ट केला नाही. आब्या मला नंतर म्हणला नको करू पोस्ट. पण तो शेवटी मला काय म्हणला असेल, बाळा तुझी पावती मी भरतो पण तू माझा काही व्हिडिओ पोस्ट करू नको. मी त्या पावतीच्या भीती नदी बघा आहे, नदी दाखव पहिली पवना नदी. त्या साहेबाच्या भीतीनं म्हणजे नाही का व्हिडिओच्या भीतीने नाही म्हणला तो बिचारा. पण एक माणूस की म्हणून आम्ही त्याचा व्हिडिओ अपलोड नाही केला. कारण तो नंतर एवढा चांगला बोलला, त्यांनी मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट केला. पण त्यांनी ऑलरेडी पावती टाकून ठेवली होती, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि त्याच दिवशी सेकंड टाइम आम्हाला धरले. मी म्हटलं सकाळीच पावती केली. आणि हा शहाणा मोबाईल वरच्या खिशात ठेवून रेकॉर्डिंग करतोय. तर पोलिसांनी विचारलं रेकॉर्डिंग चालू आहे, आणि हा म्हटल्याबरोबर विषय डायरेक्ट डांगे चौकाचा बाजार. पोरगा आता फोनवर लागलाय, म्हणजेच त्याच्या मालकाला फोन लावायला लागला, म्हणजेच लोकेशन जवळ आलेले. तर चला बघूया आता काय काम आहे काय नाही कळेल आपल्याला. भेटूया आपण डायरेक्ट गाडीचं काम करता. बाय. तर मित्रांनो झालंय, टायर चेंज करून झालंय आणि माझं पण मगाशीच काम झालेलं आहे. आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला, म्हणजेच घराकडे. आणि काय सांगायचंय का? काही नाही सांगायचंय. तर चला, आता भाऊने लावला एसी. आता लावलाय भाऊनी एसी, आणि आता करते अजिबात गार पडत नाही गाडी एसीला. थंडी पार. आता इथं बर्फ पडणार आहे बरं का. अजिबात नाही पडत. आता इथं बर्फ पडणार आहे. एसी लावलाय आणि काच उघडते. हे पांढर शिपट झालेलं कार आहे. अच्छा. तर चला भेटूया पुढे. अरे परतीचा प्रवास घे ना पूर्ण. तर परतीचा प्रवास पूर्ण आलोय आम्ही, परत आलोय म्हणजे निघालोय आता घराकडेच. घराकडे निघालोय आता. सिग्नल पण सुटलेला आहे, सिग्नल सुटलेला आहे. आणि ते बघा कुठले स्टाईल युनियन, पहिलं मोरे आणि तर हे आदित्य हॉस्पिटल आहे, आदित्य बिर्ला हॉस्पिटल. नाही आदित्य हॉस्पिटल सबसे महंगा, सगळ्यात महागडं हॉस्पिटल आदित्य बिर्ला हॉस्पिटल. मित्रांनो पाणी किती भरलेलं आहे. आता पाऊस पडतोय ना, त्यामुळे गणपती मंदिर आहे आणि या side ला पाण्याचं गणपती हे नुकसान झालंय. पाणी वरती आलं तिकडे. याला म्हणतात नियमाचं पालन. काय रे नियमाच्या पालनात घ्या. अर्धा पार आता घराकडे पोहोचलास. नाही तर पोलीस असतात ना. अरे पण पार घरी आलास, आता सीट बेल्ट लावतोस तू. आम्ही पप्पांना का फोन लावलास? पप्पाला निघाले का नाही. मित्रांनो मगाशी कोणतरी म्हटलेलं नियमाचं पालन करा. बघा नियमाचं पालन. गाडी चालवत चालवत फोनवर बोलतोय. बघा 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 बघा, हे असे असतात बघा. जर कुठले आरटीओ वाले हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज, हॅलो, नंबर बघितलाच असेल या ब्लॉग मध्ये, त्याला फाईन मारा चांगलाच. काय नाही, माझं काम चाललंय.
आब्याला सोडायचंय येतो. नाही दवाखान्यात जाणार आहे मी आधी. हा तर जाऊ का दवाखान्यात मग? तुझी झोप मोड आहे. मी आता आलो. 15-20 मिनिटाच्या वर लागेल. तर आता मुलीला आपण कॅडबरी घ्यायला चाललोय. काम तर झालेलं आहे. आता चाललंय कॅडबरी, तिला कॅडबरी खायची आहे त्यामुळं कॅडबरी आणायला चाललो. आता घेऊया आणि मग नंतर घराकडे जाऊया आपण. आणि मग व्हिडिओला म्हणजेच या ब्लॉगला एंड करतो. चला, एक दिसतंय दुकान, त्या दुकानात जातो आणि घेऊया. चला भेटूया डायरेक्ट आता पुढे लिफ्टमध्ये किंवा घरात मध्ये. चला बाय.